सन्मान में, मैदान में वंचितों के बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। विश्वास ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वारस आहेत बाळासाहेब आंबेडकर, तर त्यांना मी प्रथम खरंच धन्यवाद देईन की जो त्यांनी विश्वास दिला त्या विश्वासास नक्कीच एक महिला म्हणून पात्र उतरेल आणि जो विश्वास माझ्यावरती माझ्या महिला भगिनींवरती आहे त्याला नक्कीच न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन। स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी आहे की उमेदवार जे आहेत ते आम्हाला विश्वासात घेत नाहीयेत। 3 दिवस झालेत तरी देखील आम्हाला विश्वासात घेतलेलं नाही, याबद्दल काय सांगाल? नाही, खूप आनंद झालेला आहे की एक वंचित कडून आपली एक महिला उमेदवार जाहीर झालेली आहे आणि या उमेदवाराचा सगळ्या महिलांना आणि पूर्ण जनतेला एवढा आनंद झालेला आहे की ते म्हणजे जसं कळालेलं आहे की उमेदवार आपला जाहीर झालाय तेव्हापासून कामाला लागलेले आहेत आणि सगळ्यांना भेटीगाठी चालू झालेल्या आहेत। ताई श्रीरंग बारणे असतील किंवा संजोग वगैरे असतील असे तगडे उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आपल्यासमोर उभे केलेले आहेत, हे आव्हान आपल्याला पेलेल का? काय वाटतंय आपल्याला? काय आपली प्रतिक्रिया? नाही, आव्हान मुळीच नाही माझ्यासाठी, कारण स्त्री शक्ती आणि सर्वात प्रथम की मी एक जिजाऊंची मुलगी आहे, सावित्रींची मुलगी आहे आणि माता रमाईंची मुलगी आहे, त्याच्यामुळे मला कुठलीच भीती नाही आणि जी त्यांनी कठोर परिस्थितीतून जो मार्ग काढलेला आहे, त्यांनी जे कष्ट केलेलं आहे त्यांना मी नक्कीच न्याय देणार आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी उतरणार आहे। कोणते मुद्दे निवडणुकीत घेणार आहात तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा आहे तो बेरोजगारी, कारण आपल्या इथे बेरोजगारी खूप आहे, शिक्षण आणि महिलांचे जे प्रश्न आहेत हे सर्वात प्रथम उचलणार आहे।